100% अपेक्षा आहे. आणि मी असा व्यक्ती आहे ना, कुणी म्हणजे कुणी मला सहज सूरज हे आमचं काम आहे ते करावंच लागेल या हक्कानं मला बोलू शकतो. त्याच पद्धतीनं दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये राज्यमंत्री स्वर्गीय दीनानाथजी कमले गुरुजी असतील. आता मी ज्या भंडारकवठे गटातून येतो ते भंडारकवठे मूळ भंडारकवठे गावचे स्वर्गीय कमले गुरुजी म्हणतो आम्ही त्यांना. त्यांनी एवढ्या सहकारी संस्थांना शिक्षण संस्था उभा केल्या वेगवेगळ्या ग्रामीण भागात. काम करण्याची त्यांची कला आणि त्यांची पद्धती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती की एकतर बाप दाखवा नाही तर श्राद्ध घालायचे अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ज्यावेळेस अधिकाऱ्यांना कल्पना देखील नसते त्यावेळेस अजितदादा हे त्या पॉइंटवर गेलेले असते काम पाहण्यासाठी. कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली आज आपण बघत असाल लाडकी बहीण योजनेसारखी इतपर आणलं. कोविडच्या काळामध्ये अशा लोकांचे आशीर्वाद मिळाले. त्याच्यानंतर 2019-20 ला मोठा महापूर आला होता दक्षिण भागामध्ये. आतापेक्षा थोडा कमी होता. त्यावेळेस तेलगाव असेल, भंडारकवठे असेल, कुसूर, खानापूर असेल या भागात मी फिरलोय साहेब. आणि आमचे जे नेते आहेत सर्व उमेशदादा पाटील असतील, बाळासाहेब मांबणकर असतील किंवा तालुका अध्यक्ष सुभाष पाटील असतील, सुभाष सर असतील किंवा हे सर्व जे काय आमचे तालुक्यातील जे बॉडी यांच्यासोबत काम करत असताना मला त्या भागात बाकीचे मोठ्या प्रमाणात मदत होईल. नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे. जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सध्या राजकारणाची रणधुमाळी वाजत आहे. प्रत्येक नेतृत्व हे आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहे. त्यात प्रस्थापित आणि विस्थापित असे दोन्ही मंडळी आपली प्रतिमा आजमावून पाहतात. अशातच श्री सूरज लक्ष्मण खडाखडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट, जिल्हा परिषद गट, गाव भंडारकवठे, तालुका दक्षिण सोलापूर यातून एक व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओला भेट दिले आहे. त्यांच्या काकू सौ कांचन राजू खडाखडे या अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडणूक लढू पाहत आहेत. तर तत्पूर्वी या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधूया. सन्माननीय सूरज लक्ष्मण खडाखडे सर, नमस्कार. सध्या राजकारणाची रणधुमाळी जोर धरत आहे आणि एकंदरीत राजकारणाचं स्वरूप असं झालंय की नेते चोहीकडे नेतृत्व गेले कुणीकडे. यामध्ये कार्यकर्ता हरवला गेला. आपण चळवळीतले आहात. युवा जरी असला तर बऱ्याच सामाजिक संघटना आणि वेगवेगळ्या घटकाला आपण न्याय दिलेला आहे. सुरुवात आपण खडाखडे साहेब आपल्या परिचयापासून करूया. एकंदरीत आम्ही असं ऐकलंय की सोलापूरच्या या जिल्ह्यामध्ये बरेच तालुके, गावं, काही प्रभाग, अनेक त्या भागाचा विकास झालेला नाही आणि अशा भागाला, अशा घटकांना न्याय देण्याचं काम आपण केलेलं. न्याय देण्याचं काम म्हणजे काय नेमकं की विविध सामाजिक संघटनांना वगैरे तुम्ही भेटीगाठी दिल्या, आपल्या गावची व्यथा त्या ठिकाणी मांडली. कुठून झाला हा प्रवास सुरू, काय सांगा? नमस्कार, मी सूरज खडाखडे. आपल्याला परिचित असेल की माझी सुरुवात वांगी सारख्या एका ग्रामीण भागातून झालेली आहे, जे गाव सीना नदीच्या काठाला येतं. दक्षिण सोलापूर मधील एक स्वयंपूर्ण असं आणि तिथले प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच्या कष्टावर, प्रत्येक जण आपलं घर ते कुटुंब आपल्या ह्याच्यावर आहेत. अशा एका कुटुंबातून जे की तुटपुंजी पगारावर आपापल्या ह्याच्यावर काम करत असताना त्या घरातून पुढं येत असताना की आपली जी व्यथा येत्या किंवा आपली जी परिस्थिती आहे की अशी परिस्थिती आपल्या गावात येईल, आपल्या समाजात येईल, आपल्या आजूबाजूच्या गावातील कुठल्याही व्यक्तीवर येऊ नये. कुठलाही प्रसंग असेल. पहिल्यापासून सामाजिक कार्याची आवड आहे. वयाच्या 18व्या 19व्या वर्षापासून मला सामाजिक कार्याची इतकी आवड, राजकारणाची आवड होती. तेव्हापासून मी या क्षेत्रात आलो. छोटे छोटे गोरगरिबांचे काम करत 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 तुम्हाला मध्ये माहित असेल महापुरात कोविडचा काळ येऊन गेला 2019 ला. त्यावेळेस माझं नेहरू नगरला एक छोटस दुकान होतं. ती उपजीविकेचं साधन असताना देखील मी त्या काळात
कोविडच्या असल्या भयानक संकटात देश असताना महाराष्ट्रात एकमेव मी असा व्यक्ती होतो, ज्यावेळेस तुम्हाला जर सोलापूर जिल्ह्यातून अदर जिल्ह्यात जायचं असेल, म्हणजे उस्मानाबाद असेल किंवा संभाजीनगर असेल किंवा मुंबई किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जायचं असेल सीमावर्ती भागामध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला पासेस लागत होते. अगदी. आणि महाराष्ट्र सरकारने एक वेबसाईट काढून दिली की ऑनलाईन पासेस जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला बाहेर जाता यायचं. त्यावेळेला सर्व दुकानं, सर्व प्रत्येक फक्त अत्याधुनिक सुविधा जर सोडल्या अत्यावश्यक तर सर्व बंद होतं. अशा वेळेस मी सोशल मीडियाचा चांगला वापर करून सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन केलं की जे कोणी व्यक्ती किंवा जे कोणी प्रवासी ज्या ठिकाणी अडकला असेल किंवा ज्याला काही बाहेर जाताना अडचणी येत असतील तर त्या व्यक्तीने माझ्या संपर्क साधावा. त्याला मी पास येण्या जाण्यासाठी पासेस काढून देईल. तर तुम्हाला सांगतो साहेब, त्यावेळेस मला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला. कमीत कमी 2,500 ते 3,000 पासेस मी त्या महिन्याभराच्या कालावधीत लोकांना काढून दिलो. आणि हा फक्त महाराष्ट्रापुरताच नाही, तर मग इतकं बाहेरपर्यंत गेलं की महाराष्ट्रातून काही केरळाला लोक गेले, महाराष्ट्रातून काही युपीचे कामगार तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात. तर त्या लोकांना एवढी माझी मदत झाली साहेब. आजही तिकडचे लोक कधी कधी फोन करतात की साहब जी आपके वजह से हम घर पहुंच गए. मला इतकं भारी वाटतं ना, एवढं म्हणजे एवढं एक जाणीव झाली त्या गोष्टी. पुण्यासारख्या शैक्षणिक युगामध्ये, पुण्यासारख्या सिटीमध्ये विद्येचं माहेरघर आपण ज्याला म्हणतो, तिथे देखील किती तर विद्यार्थी अडकून पडले होते. तर त्यावेळेस देखील मी तिथल्या लोकांना देखील सोलापूर असेल किंवा मुंबई असेल या ठिकाणी शिफ्ट होण्यासाठी मी मदत केली. माझ्यापर्यंत जेवढं काय सहकार्य करता येतं इतकं मला अजूनही देखील त्या लोकांचे आशीर्वाद मला लागल्यासारखे लोकांचे आशीर्वाद आहे. आणि याचाच काय की मला माहित नाही, मी ज्यावेळेस 2022ला आमची सार्वत्रिक निवडणूक लागली ग्रामपंचायत वांगी, आमची पार्श्वभूमी राजकारणाची नसताना देखील, वारसा कोणता कुणाचाही वारसा नाही नसताना देखील, वांगी गावातील लोकांचे आशीर्वाद म्हणा किंवा सर्वसामान्य जनतेने मला 1 रुपया खर्च न करता मला वांगीच्या महत्वाच्या सरपंच पदाच्या पदावर बसवलं. सुरज सर, या ठिकाणी एक प्रश्न तुम्हाला विचारतोय, आपलं शिक्षण किती झाले आणि तुमचा व्यवसाय काय? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं, प्लस ITI झालं माझा. 1-2 ठिकाणी नोकरी पण आलते, पण आवड समाजकारणाची राजकारणाची इतकी आहे ना की नाही म्हणजे नोकरी करू शकलो नाही कुठं. आणि लोकांसाठी वेळ द्यायचा म्हणून एवढं स्वतःला वाहून घेतलंय ना की अजूनही मला कुठे एखादा जॉब आला तरी मला जाऊ वाटत नाही. नोकरीची इच्छाच राहिली. एकंदरीत आपलं आयुष्यच या मोठ्या ठिकाणी त्यांनी ठरवलंय, मानसिक व्यक्त केलंय की या ठिकाणी नोकरीच्या पाठीमागे न लागता समाजकार्यामध्ये झोकून द्यायचं, असं या युवकांनी ठरवलंय. सामाजिक कार्याचा वसा घेत घेत आपण या ठिकाणी आता राजकारणाकडे पदार्पण केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तुम्ही सध्या आता काम करताय. पण याची बेसिक सुरुवात, याचं मूळ जे आहे लक्षात घ्या. कोणीतरी आयडियल असतो, कोणीतरी प्रेरणास्रोत असतो. या क्षेत्रातलं गुरु किंवा एक प्रेरणास्रोत तुम्ही कोणाला मानता, काय सांगा? सामाजिक कार्यात आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला ज्या वेळेस आवड निर्माण झाली ती सुरुवातीपासून माननीय शरद पवार साहेब असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील, त्याच्यानंतर अजितदादा असेल किंवा जे महाराष्ट्रातले असे थोडे व्यक्ती. यस, त्याच पद्धतीनं दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये राज्यमंत्री स्वर्गीय दीनानाथजी कमळे गुरुजी असतील. आता मी ज्या भंडारकवटे गटातून येतो, भंडारकवटे, मूळ भंडारकवटे गावचे स्वर्गीय कमळे गुरुजी म्हणतो आम्ही त्यांना. त्यांनी एवढ्या सहकारी संस्थांना शिक्षण संस्था उभा केल्या वेगवेगळ्या ग्रामीण भागात. तो काळ असा होता की ज्यावेळेस शिक्षण म्हणलं तरी लोकांना हे व्हायचं. अशा काळात त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून की ग्रामीण भागातील गोरगरिबाची, शेतकऱ्याची पोरं हे शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजेत, त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी शिक्षणात जाळं दक्षिण सोलापूरमध्ये उभा केलं. त्यामुळं दक्षिण सोलापूरमध्ये कमळे गुरुजी असतील किंवा आमचे आनंदरावजी देवकते साहेब असतील, हे अशी व्यक्तिमत्व होऊन गेले की ते कायम आमच्यासाठी प्रेरणा असतात. यांनाच तुम्ही प्रेरणा असतो. हो, दक्षिण सोलापूरमध्ये ते अशी व्यक्ती येते आमच्यासाठी की ज्यावेळेस दक्षिण सोलापूरचं भविष्यात महाराष्ट्रात किंवा जगात ज्यावेळेस नाव निघालं तर ह्या 2 व्यक्ती स्वर्गीय दीनानाथजी कमळे गुरुजी असतील
किंवा आनंदरावजी देवकते साहेब असतील, या दोघांचं नाव आवर्जून घेतलेलं आहे. कोरोनासारख्या पार्श्वभूमी तुम्ही आता या ठिकाणी मांडली. एकंदरीत मी तुमच्या भागामध्ये एक भेट घेतली होती की पूरग्रस्त परिस्थिती अशी होती, संबंध गाव जे आहे लक्षात घ्या पाण्याखाली गेलं होतं आणि तुमच्या गावच्या आजूबाजूच्या पंचक्रोशातील गावांचा संपर्क देखील तुटला होता असं समजलं. आणि दरम्यान तुमच्या गावातील लोकांना तुम्ही वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वगैरे मदत होती. काय एकंदरीत तो प्रवास होता, काय सांगा? 22 सप्टेंबर सीना नदीला पहिल्यांदा प्रशासनानं अलर्ट केलं की सतर्कतेचा इशारा दिला. BDO असतील की APA असतील किंवा तहसीलदार साहेब यांनी की सीना नदीला मोठ्या प्रमाणात महापूर येणार आहे आणि तुमचं गाव पूर्ण स्थलांतर करून घ्या. पण झालं असं की आमचे आजोबा लोक असतील म्हणजे जुन्या पिढीचे लोक, त्यांनी असं म्हणलं की आजपर्यंत कधी असा महापूर गावाला आला नाही, अद्यापपर्यंत कधीच नाही. त्यांच्या हयातीत त्यांनी पाहिला नाही, आम्ही तर लांबची गोष्ट. त्यामुळं असा महापूर येणार नाही असं प्रत्येकाला वाटत होता. त्यामुळं काही जणांनी ढेसाळपणा केला त्यामध्ये, म्हणजे थोडेफार लोक बाहेर गेले. पण तहसीलदार साहेबांचं APA किंवा BDO साहेब यांच्या महसूल प्रशासन विभागाकडं आम्हाला वारंवार अलर्ट करण्यात यायला लागलं की आता त्यात आम्ही सक्रिय असल्यामुळे त्यांनी आमच्यावर प्रेशर टाकायला चालू केलं की ऐन टायमाला जर तुम्हाला इथून बाहेर पडायचं म्हणलं तर ती प्रसंग येणार नाही. आणि झालंही तसंच. 22 आणि 23 तारखेच्या रातोरात इतक्या मोठ्या प्रमाणात नदीला पाणी यायला चालू झालं की पहाटे 3 वाजल्यापासून लोक बाहेर पडायला चालू झालं आणि सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्ण गावाला घेरटा घातला होता. त्या दरम्यान तुम्ही गावामध्ये प्रत्यक्षदर्शी आम्ही होतो. आम्हाला पहिल्या लोकांना बाहेर काढायचं होतं, त्यामध्ये जनावर पण होते. मग काही जणांनी गावाच्या मेन शिवारात महादेव मंदिर ते असा एरिया तो जो टेकडीवर आहे. किती लोकसंख्या गावची? लोकसंख्या कमीत कमी 3,500 ते 4,000 पर्यंत आहे. तर लोकांना कधी त्यातून बाहेर काढेल असं झालं आम्हाला. त्यामुळं पहिला आम्ही लोकांना बाहेर काढण्यासाठी धावपळ आमची चालू झाली, सगळी पळापळ चालू झाली. फक्त मध्यभाग असल्यामुळे काही लोक तिथं राहिले की चला कुठे एवढा मोठा महापूर आपल्या नदीला येणार आहे म्हणून. मग अशा दरम्यान जेवढे लोकांना शक्य बाहेर काढणं झालं, कोण आपापल्या पाहुण्यांच्या घरी गेलं. अशा वेळी काही स्वयंसेवी संस्था असतील किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी मंद्रुप सारख्या भागातील आजूबाजूच्या भागातील त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं की आम्हाला तिथं राहण्याची सोय केली, त्यांनी जेवणाची सोय केली. जे लोक काही गावात असतील त्यांना देखील मंद्रुप मधून असेल किंवा आजूबाजूच्या त्या लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत केली ना की ते आम्ही कदापि विसरू शकत नाही. या दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा नेते मंडळी यांनी काय असं समजलं नाही का की आपलं कर्तव्य आहे, आपण त्या भागातील लोकप्रतिनिधी आहोत, गाव संकटात आहे, आपण भेट द्यावी? राजकीय नेते म्हणण्यापेक्षा जे सामाजिक कार्यकर्ते होते ना, यांनी जो पुढाकार घेतला होता ना त्याच्या 10% राजकीय नेत्यांनी घेतलेला होता त्यावेळेस. इतकं म्हणजे आम्हाला अनुभव आले ना की ते न विचारण्याच्या पलीकडे. मग जनता वारंवार नेत्या पुढाऱ्यांना टार्गेट करते की लोकप्रतिनिधी आहे, त्यांचं कर्तव्य आहे, त्यांनी गावाला भेट दिली पाहिजे. आता इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं देखील कर्तव्य आहे ना? नाही, भेट दिली ना. होय, भेट दिली ते प्रशासनाच्या भेटीनंतर वगैरे. हो, प्रशासनाच्या भेटीनंतरच भेट दिली. कशा प्रकारची मदत झाली त्याची? आता कसं आहे साहेब, गाव असतं कमीत कमी 4-5 हजार लोकसंख्येचं गाव आहे, 400-500 कुटुंब आहेत. ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मदत कराल, ज्यावेळेस त्या भागात येत असतात, तर सरासरी मला वाटतं एक गाव तुम्हाला जास्त नसतं. आणि असाला किती गाव, एक 10 ते 15 गाव त्यावेळेस पुरामध्ये होते, सर्वच बाधित नव्हते. त्यावेळेसला जर एक संपूर्ण गाव म्हणून तुम्ही जर दत्तक घेतल्यासारखं, जर आता समजा एक 400 कुटुंब आहेत, तर त्या 400 कुटुंबासाठी जे काही प्राथमिक लागणारं साहित्य असेल किंवा अन्नधान्य असेल, जे काही तुम्ही जर पुरवठा केला असता तर तुमच्याबद्दलची प्रतिमा अधिक उंचावली असते. एकंदरीत आपण जी पार्श्वभूमी मांडताय याच्यावरून एवढं लक्षात घ्या की माणसांची अशी बिकट अवस्था असेल तर जनावरांची काय असेल लक्षात घ्या. कारण काय जनावर तुमच्या मालकीचे म्हणल्यानंतर त्या गावामध्ये एवढा महापूर, अन्नधान्य सगळं वाहून गेलेलं, शेतीचं नुकसान झालेलं, शेतकरी संकटामध्ये, जनावरांना चाऱ्याची सोय नसेल, अशा प्रसंगी एकंदरीत तो अनुभव काय? एक प्रसंग असे होते ना, तुम्ही जनावरांचं म्हणल्याने तुमच्या गावात भोई समाजाचे या काळात मोठ्या प्रमाणात आम्हाला योगदान मिळालं. भोई समाजाचं
ते बुट्टी असते, तुम्ही कदाचित बघितलंय का नाही माहित नाही. टोपली वगैरे हा, काहीतरी टोपली हो. म्हणतात त्याला. त्या लोकांनी साहेब ॲट ए टाइम एका वेळेला 15 ते 20 लोकांना बसून कमीत कमी प्रशासनाची मदत येण्या अगोदर 60% गावाला स्थलांतरित ह्या लोकांनी केलं होतं. काय सांगू? म्हणजे एवढं मोठं योगदान ह्या लोकांनी आम्हाला म्हणजे गावासाठी केलेलं. एकंदरीत तुमच्या गावामध्ये प्रामुख्याने कोणता समाज मोठा आहे म्हणजे त्याचं आमच्या गावामध्ये आमचं एकतर गाव वांगी हे गाव सर्व धर्म समभाव गाव आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे, लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या खालोखाल धनगर असेल, चांभार असेल, महार असेल, कोळी असेल, सर्व जाती धर्माचे लोक. होय. पीर आणि महादेव हे आमचे ग्रामदैवत आहे. इतकं म्हणजे आजपर्यंत कधी ते काय म्हणते त्यांना जातीच्या पलीकडचं आमचं गाव आहे. एकत्रित मिळून तुम्ही Yes, सगळे yes, सण yes. वगैरे साजरे आज करताय. ज्या प्रकारे वातावरण महाराष्ट्रात किंवा देशामध्ये असतं ते अजूनपर्यंत आमच्या गावाला शिवलं देखील नाही, याच्या पुढे देखील शिवणे अशी आमची मनापासून इच्छा. एवढं आम्ही गुन्ह्या गोवंताने गावात राहतो. निश्चितच सुरसाहेब या ठिकाणी एकंदरीत ही पार्श्वभूमी पाहिली आपण. आपल्या गावाला बऱ्याच संकटांनी या ठिकाणी तडाखा दिला, त्या ठिकाणी त्यातून तुम्ही सावरला. आता थोडं राजकारणाकडे येऊया. सामाजिक संघटना आणि चळवळ तुमच्यामध्ये दिसते, कारण काय ज्वलंत एक युवा आहे, बरेच अभ्यास आहे तुम्हाला या ठिकाणी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हाच पक्ष का निवडावासा वाटतो, काय सांग? ज्या वेळेस मी वेगवेगळ्या म्हणजे पक्षामध्ये काम करत असताना काही ठिकाणी मला चळवळीचं काम करत असताना अडचणी येत गेल्या. एकीकडे मी अशा समाजातून येतो की ज्या समाजावर वर्षानुवर्ष असं देश स्वतंत्र झाल्यापासून अन्याय अत्याचार असा झाला असेल, त्याच्यावर एवढा अत्याचार प्रशासन असेल किंवा सिस्टीम कडून असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होतो ना आमच्या समाजात, महादेव कोळी समाजात, की इतकं म्हणजे की जर एखाद्या व्यक्तीला कास्ट सर्टिफिकेट जरी काढायचं म्हणलं तर त्याची अख्खी हयात त्यामध्ये जाते का, इतका त्रास त्या व्यक्तीला होतो. म्हणजे महादेव कोळी असा दाखला मिळतच नाही. नाही, मिळतो ना, पण आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते ज्या वेळेस त्यांचे पुरावे, ज्यावेळेस कागदपत्र किंवा ज्यावेळेस प्रशासनाला आम्ही धारेवर धरतो, इतका प्रशासनाकडून बी त्रास झालेला आहे ना आमच्या लोकांना. आजपर्यंत आमच्या मध्ये अज्ञानामध्ये असतील कदाचित. मध्यंतरी काहीतरी मला वाटतं 1 महिन्याच्या खाली आपणच आंदोलन केलं असं वाटतं तुमच्या नेतृत्वाखालीच. कारण काय त्या ठिकाणी एसटी समाजाची दाखली होती, प्रचंड तीव्र स्वरूपात ते आंदोलन झालं. तुमचा अख्खा गाव तरी त्या ठिकाणी जमला होता. मला वाटतं विधानसभेच्या वेळेला साहेब मोठं उग्र मी आंदोलन केलं. मी सामाजिक कार्यात असताना मी समाजाच्या प्रश्नासाठी मी सत्ताधारी पक्षात काम करायचो. मी आमदार सुभाष बापू देशमुखांसोबत यापूर्वी तुम्ही कोणत्या पक्षामध्ये होता? भारतीय जनता पार्टी सोबत मी काम करत होतो. पण समाजाच्या प्रश्नासाठी मी पक्षाच्या विरोधात देखील गेलो. आणि पदावर असताना मी सरपंच पद असताना देखील मी समाजासाठी झालं काय, पिढ्यानपिढ्या माझा अख्खा समाज जर ह्या खाईत असेल किंवा तो अन्याय सोसत असेल तर मला ते बघू वाटत नव्हतं. ठीक आहे, पद येईल जातील, पदाचं मी सत्ताधारी पक्षात असताना देखील सत्ताधारी पक्षाला मी अंगावर घेतलं. त्यावेळेस ज्या पक्षामध्ये आपण या अगोदर होता आणि आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा या पक्षामध्ये तुम्ही कार्य करताय, जो पक्ष मुळात तुम्ही त्या पक्षामध्ये होता त्याचा दबाव वगैरे आला नाही काही हा पक्ष करत असताना? नाही, मी विधानसभेच्या वेळेस माननीय आमदार सुभाषबाबू देशमुख यांचा संपर्क झाला, पण काही त्यांना व्यथा माझ्या देखील माहित होत्या. पण त्या व्यक्तीने माझ्यासाठी भरपूर केलेलं असतं होतं. गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिलता, त्याबद्दल दुमत त्याबद्दल दुमत नाही. आमदार साहेबांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत केली होती त्यावेळेस. पण सत्ताधारी पक्ष आमची एक अपेक्षा होती की साहेबांनी, आमदार साहेबांनी विधिमंडळात ज्यावेळेस अधिवेशन चालू होते की सोलापुरातील सर्व आमदारांनी की बाबा ह्या समाजाचं देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात योगदान आहे, यांच्याबद्दल आपण आवाज उठवला पाहिजे. हे लोक कायम अन्याय सोसत. बरं, आम्ही अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, आम्ही आरक्षण मागत नाहीये, आम्ही ऑलरेडीच आरक्षणामध्ये एसटी मध्ये आम्ही ऑलरेडी आहे. अनुसूचित जमाती महादेव कोळी हा 29 क्रमांकावर आहे ऑलरेडी. आम्ही आरक्षण मागत नाही किंवा आमच्यासाठी तुम्ही वेगळा कोटा द्या म्हणत नाही. आम्ही आमची लोकसंख्या गृहीत धरून 25-24 आमदार आहेत, 4 खासदार आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्रातली लोकसंख्या गृहीत धरून आहे. असं असताना देखील
दक्षिण सोलापूरमध्ये देखील तुम्ही वेगवेगळ्या गावामध्ये सरपंच पदाचं आरक्षण असेल, आता मी ज्या जिल्हा परिषद गटात उभारलो तिथं जिल्हा परिषद आरक्षण असेल, होय. हे तुम्ही देता. याचा अर्थ हे लोक आहेत म्हणून तुम्ही देता. निश्चित. एकीकडे आरक्षण तुम्हीच द्यायचं, निधीची तरतूद तुम्हीच करायची, सगळं करायचं. ज्यावेळेस दाखले द्यायची वेळ येते त्यावेळेस थोडं दाबल्यावर नाही करायचं. कुठेतरी ते नाराजीचा सूर दिसतोय तो. कुठं तर खटकतं मनामध्ये. पण त्यावेळेस काय केलं साहेब, मी आजता काय दक्षिण सोलापूरमध्ये कमीत कमी 150 दाखले मी एसटी अनुसूचित जमातीचे मी स्वतः काढून घेतले, म्हणजे दिले लोकांना. या दरम्यान काय तुम्हाला म्हणजे प्रशासकीय यंत्रणेचा दबाव वगैरे? नाही, प्रशासकीय यंत्रणे मी माझ्या कामाचं वैशिष्ट्य सांगतो साहेब. मी पहिल्या वेळेस प्रशासनाला खूप व्यवस्थित हाताळतो. व्यवस्थित मला जसं चूक जर नसेल Yes, त्याची. yes, yes, yes. आपण जर पण कागदपत्रांची एवढं करत असताना आणि सगळ्या बाजूने जर मी परिपूर्ण जर असेल, त्यावेळेस जर समोरचा प्रशासनातला अधिकारी की कोणीही का असं नसायचं, नाहक त्रास जर तो आडव्यात गेला किंवा नाहक त्रास देत असं नसायचं, तर मी असा त्रास द्यायला चालू करतो ना साहेब, कागदोपत्री. बरोबर आहे, लोकशाही मार्गाने आपण इतका म्हणजे की त्यानं की परत कधीच म्हणजे त्या गोष्टीच्या नादी लागला नाही पाहिजे. मी असा त्रास द्यायला चालू करतो. अपवाद काही अधिकारी आहेत असे. हा, आणि नक्कीच मला प्रांत लोकांनी बी सहकार्य केलं माझं काम बघून. कधीच मला कोणाकडून अडवणूक झाली नाही. त्यांना माझ्या कामाची पद्धत माहित आहे. मी भरपूर वेळा मी हात जोडूनच सांगतो, त्याच्यानंतर मी माझ्या कागदावर उतरतो. मग त्यावेळेस मला कुणीही सांगायला आलं तरी मी ऐकत नव्हतो. निश्चितच ते ज्वलंत ताकद, तो संघर्ष, त्यामुळे नेतृत्व दिसतं. मला भरपूर सहकार्य झालं. आता मी ज्या भंडारकोटे गटात उमेदवारी घेतलेली ती महिला राखीव आहे. तिथं विषय असा, पार्श्वभूमी सांगतो पक्षाची. मला त्या ठिकाणी असं काय माझी म्हणजे उभं राहायचं काय असं काय डोक्यात नव्हतं, पण पक्षाकडून तिथे एक चांगला उमेदवार पाहिजे होता. भारतीय जनता पार्टीकडून इतर पक्षाने उमेदवारी दिली वेगवेगळ्या याला. त्यावेळेस त्या दरम्यान मला विचारणा झाली माझं काम बघून. आजपर्यंत मी माझं जे सामाजिक कार्य किंवा माझी काम करण्याची धडपड बघून मला विचारणा झाली. म्हणलं माझी ठीक आहे, तुम्ही जर मला ताकद देत असाल, म्हणजे मला पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळत असेल, तर अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करायला मला काय अडचण नाही. कोणामार्फत ती म्हणजे नियुक्ती नाव येऊ शकते? त्यावेळेस हे करत असताना आमचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील असतील, तरकडचे आमचे दक्षिणचे नेते बाळासाहेब मामा बनगर असतील, यांनी बाळासाहेब मामा बनगर यांच्या मार्फत मला विचारणा झाली. आणि परत तालुका अध्यक्ष सुभाष पाटील यांनी मला एबी फॉर्म. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये साधारण प्रवेश करून किंवा नियुक्ती साधारण किती महिने झाले? नाही, आता एक 8-10 दिवस झाले असतील. म्हणजे पक्षाने त्या एवढाच त्यांचा अभ्यास करून नाही, नक्कीच मला मी पक्षानं माझं काम बघितलं. मलाही बरं वाटलं की अजितदादा सारख्या महाराष्ट्रातल्या एक अशा खमक्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायची संधी मिळाली. मला बरं वाटलं, का तर तो एकमेव असं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातलं, काम करण्याची त्यांची कला आणि त्यांची पद्धत ही संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की एकतर बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला, अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. सकाळी 6 वाजल्यापासून की ज्यावेळेस अधिकाऱ्यांना कल्पना देखील नसते, त्यावेळेस अजितदादा हे त्या पॉइंटवर गेलेले असते काम पाहण्यासाठी. कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली आज आपण बघत असाल लाडकी बहीण योजनेसारखी आज महाराष्ट्र, आता काही जण बोलतात की महाराष्ट्रावर एवढं आर्थिक संकट आले, लाडक्या बहीण योजनेचा म्हणजे बोज पडा लागलाय, आर्थिक ताण पडा लागलाय. तसं असताना देखील आमच्या महिला बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी अजितदादांच्या मार्फत किंवा महाराष्ट्र मुख्यमंत्री असेल या सर्वांच्या माध्यमातून आज देखील लाडकी बहीण योजना सक्षमपणे चालून याच्या पुढे देखील चालूच राहणार. कुठलाही वारसा तुमच्या राजकारणाच्या घराण्याचा नाही म्हणताय, आणि या ठिकाणी तुमच्या काकूजे कांचन राजू खडाकडे या ठिकाणी निवडणूक लढत आहे. जनतेला काय आव्हान कराल, काय सांगाल? भंडारकवटे गटातील जे गाव आहेत, 15 गाव आहेत, त्या ठिकाणी वाड्या वस्त्या मिळून 16 होतील. तो भाग मला नवीन नाहीये. ज्यावेळेस मला उलट आवडलं, मला अरे आपलं काम करत असताना आपल्याला अजून एका ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे. भंडारकवटे असेल, माळकवटे असेल, पुरगोट असेल, मोठमोठे गाव आहेत, कुसूर, खानापूर, तेलगाव, टाकळी पासूनचा भाग आहे, बराच अंश भाग लवंगी, बाळगी, हे सर्व गाव आहेत.
त्या ठिकाणी काम करत असताना मी तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस कोविडचं एक उदाहरण दिलं होतं. हो. कुरगोटी भागातील एक व्यक्ती, मी नाव नाही घेणार, ते वेगळं वाटेल, पुण्यामध्ये मृत्यू झाला होता. आता सहज आठवलं म्हणून सांगतो. त्यावेळेस साहेब तुम्हाला सांगतो, हाच कोविडचा काळ. एखाद्याची मयत झाली तर जिथं आहे तिथं, आणि ती काय प्रतिष्ठित व्यक्ती किंवा परिस्थितीच तशी होती. बाकीच्यांना ह्या सुविधा असतील पण सर्वसामान्यांना नव्हत्या. हो. अशा वेळेस त्या तिथल्या एकाने मला फोन केला की असं असं साहेब मयत झालेले आहेत आमचे, आणि आम्हाला सोलापूरला यायचं आहे, कुरगोटला, आणि परिचय आपल्याला नवीन नाही ते गाव, ते आपल्याच तालुक्यातलं. मी म्हणलं ठीक आहे, मी पासेसची सोय करतो, आणि येताना कुठेही तुम्हाला अडवू द्या, मला फोन लावून द्या, मी बोलतो त्या अधिकाऱ्यांशी. तर अजून पासेसची प्रोसेस पूर्ण झाली नव्हती. मी त्यावेळेस हेल्पलाईन नंबर दिले आपल्या ESP कार्यालयातून, CP कार्यालयातून. तर तो प्रसंग सांगतो साहेब, त्यांना मी तिथली प्रोसेस पूर्ण करायला लावलं. काय तुम्ही थांबू नका, तुम्ही इकडे घेऊनच यायचंय मग 1-2 ठिकाणी त्यांना अडवणूक केली डिपार्टमेंट की नाही तसं नाही येत नाही. ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणलो ना, अधिकाऱ्यांशी आपण जर व्यवस्थित असेल तर अधिकारी सहकार्य करतच असतात. मी फक्त त्यांना बोललो, साहेब असा असा विषय आहे, मी असा असा व्यक्ती, तुम्हाला परिचित असेल नसेल तुम्हाला माहिती, मी तेच काम करतो, सामाजिक कार्य करत. त्यावेळेस त्या लोकांनी नाही, आणि तुमची जी 24 तासवरची स्पेशल रिपोर्ट आहे तुमचा, आम्ही पाहिलेला आहे म्हणले. आम्हाला ठीक आहे, आम्हाला बी आनंद वाटला की आमच्या सोबत तुम्ही काम करत आहात, कुठंच अडवणूक होणार नाही. त्यावेळेस त्या व्यक्तीला त्यांनी तिथून सोलापूरातून कुरगोट इथपर आणलं कोविडच्या काळामध्ये. अशा लोकांचे खूप आशीर्वाद मिळाले. त्याच्यानंतर 2019-20 ला मोठा महापूर आला होता दक्षिण भागामध्ये, आतापेक्षा थोडा कमी होता. त्यावेळेस तेलगाव असेल, भंडारकवटे असेल, कुसूर, खानापूर असेल, ह्या भागात मी फिरलोय साहेब. त्या लोकांची तिथली परिस्थिती बघितली, म्हणजे मला नवीन काय असं वाटत नाही. ते काम करत असताना इतका मला आनंद व्हायला. आणि मध्ये ज्या काही शासनाच्या योजना असलेल्या, मध्ये मुख्यमंत्री वयश्री योजना निघलेली, ज्या काही शासनाच्या योजना असते त्या मी प्रामाणिकपणे त्या लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत होतो. मी माझं गाव बघत असताना आपल्या भागातील, तालुक्यातील बी कोणाकोणाला मदत करता येईल, मी माळकवटा असेल किंवा आजूबाजूच्या तिकडच्या गावातल्या कमीत कमी 400 ते 450 लोकांना वयश्री योजनेचा लाभ मिळवून दिला त्या भागात. त्यामुळे आणि समाजाचं काम करत असताना महादेव कोळी समाजाचे दाखल्या संदर्भात विषय असतील किंवा जे काय, प्रत्येक गोष्टीत मी वाहून घेतलेलं आहे समाजासाठी. त्यामुळं मला आज देखील माझं कुटुंब सर्वसामान्य आहे. आज देखील रोज आम्ही कामाला गेल्याशिवाय आमचं घर चालत नाही. अशा परिस्थितीत असताना देखील मला कधीच अडचण झाली नाही की आपलं असं असताना आपण असं का करावं. म्हणजे एवढं मी स्वतःला वाहून घेतलं, आणि मला याचा खरंच आनंद वाटतो. निश्चित. तर या ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी चर्चा या ठिकाणी घडल्या, आणि एक सामान्य कुटुंबातील एक युवा नेतृत्व म्हणायला हरकत नाही, लक्षात घ्या, ज्यांचा गाढा अभ्यास आहे या वयामध्ये. आणि आता सध्या बऱ्याच काही गोष्टी ना तुम्ही सांगत असताना भंडारकवटे गटात उमेदवारीचा विषय असताना त्या भागात जी उमेदवारी मिळाली, एक समोर मोठा पक्ष आहे धनशक्ती, त्याच्याबरोबर विरुद्ध जनशक्ती, सर्वसामान्य कुटुंबातला मी उमेदवार आहे. जनशक्ती. हो. आणि निश्चितच मला यावेळेस भंडारकवटे गटात परिवर्तन होईल अशी मला 100% अपेक्षा आहे. आणि मी असा व्यक्ती आहे ना, कुणी म्हणजे कुणी मला सहज सूरज हे आमचं काम आहे ते करावंच लागेल या हक्कानं मला बोलू शकतो. त्यामुळं आणि माझ्यापर्यंत येताना कुणाचीच तुम्हाला गरज नाही, डायरेक्ट 1 to 1 कॉन्टॅक्ट असणार आहे. त्यामुळं निश्चितच त्या भागातील सर्व मतदार, युवक वर्ग तर आहेच आहे, पण ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील, त्या सर्वांची साथ मला नक्की त्या भागात मिळेल. आणि आमचे जे नेते आहेत सर्व, उमेशदादा पाटील असतील, बाळासाहेब मांबंडकर असतील, किंवा तालुका अध्यक्ष सुभाष पाटील असतील, आमचे सुभाष सर असतील, किंवा मुजीब पैसे, हे सर्व जे काय आमचे तालुक्यातील जे बॉडी, यांच्यासोबत काम करत असताना मला त्या भागात बाकीचे मोठ्या प्रमाणात मदत होईल. दादा पोरे असतील, आमचे सर्व जे कोणी पदाधिकारी
आणि महत्वाचं म्हणजे माझ्यासोबत युवक वर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात ते तिथं जाणवतच जोडलेलं आहे. आपल्या बोलण्यात आणि एवढा म्हणजे प्रतिसाद मिळालाय ना, मला प्रत्येक जण फोन करून सांगतात की तुम्ही उमेदवारी घेतली, आम्हाला इतका आनंद झालाय, आम्ही आमच्या पद्धतीनं काम करालोय, निश्चित राहा. इतपर बोलतेत की तुम्ही 100% आम्ही तुमचं काम करू. खरंच मला आनंद झालेला आहे. त्या भागात उमेदवारी मिळाली आणि निश्चित विजय होईल अशी मला 100% खात्री आहे. त्या भागात जनतेचा कौल ज्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे असे युवा नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्ते, कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून या पंढरकवठे पंचक्रोशामध्ये किंवा त्या वांगी गावामध्ये ज्यांनी आपल्या कार्यातून ज्यांची एक आगळी वेगळी ओळख निर्माण करून दिली, असे सन्माननीय सूरज खडाकडे आज आपल्या स्टुडिओला आले आणि त्यांनी या ठिकाणी प्रकट मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे. आणि निश्चितच भविष्यातील देखील त्यांचा मानस आहे सामाजिक कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबाला, तिथल्या घटकाला, तिथल्या अडीअडचणींना बऱ्याच गोष्टींना न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे. सूरजजी, आपण या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि जनता संघर्ष न्यूज चॅनलच्या वतीने आपल्या पुढील कार्यासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा.